नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 28 मार्च 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणातून सध्याला कोणत्या योजनेतून किती पाणी चालू आहे आणि उजनी धरणाची टक्केवारी कितीपर्यंत खाली आलेली आहे, पाणी पातळी किती घसरलेली आहे आणि कालव्याचा विसर्ग किती आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी बघितली तर 89.92 TMC आणि उपयुक्त पाणी साठा जर बघितला तर 26.26 TMC एवढं पाणी शिल्लक राहिलं आहे. टक्केवारी ही आपली उजनी धरणाची जवळपास 50%च्या खाली आलेली आहे. म्हणजे सध्याला 49.2% उजनी धरणात पाणी सध्याला शिल्लक आहे. आणि सध्याला योजनेतून जी पाणी चालू आहे, कालवा असेल, दहेगाव उपसा सिंचन असेल, बोगदा असेल, सिनामाडा उपसा सिंचन असेल, या योजनेतून किती पाणी चालू आहे हे जर बघितलं तर सध्याला कालव्यातून पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात आलेलं आहे. कालव्यातून सध्याला 2770 क्युसेकचा विसर्ग उजनीतून सोडण्यात येतोय. काल परवापर्यंत 2500 क्युसेक असणारा विसर्ग परवा दिवशी रात्री 2570 करण्यात आला आणि काल रात्री 2770 क्युसेकचा विसर्ग सध्याला करण्यात आला आहे. सिनामाडा उपसा सिंचनमधून 315 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. दहेगाव उपसा सिंचनमधून 90 क्युसेकचा विसर्ग चालू आहे आणि बोगदा म्हणजेच भीमासिना जोड कालवा जो आहे त्यातून 900 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. खरं तर आता उजनी धरणाच्या पाणी कालवा सल्लागार समितीची बैठक अद्यापर्यंत झालेली नाही, तरी पण उजनी धरण आपलं आतापर्यंत 50%वर आलेलं आहे. पुढील काळात बैठक होईल की नाही याची शाश्वती नाही, परंतु पाण्याचं सूक्ष्म नियोजन होताना दिसत नाही. उजनी धरण आता मार्चच्या तोंडावर म्हणजे मार्च संपण्याच्या तोंडावर 50%च्या खाली आलं आहे आणि जर त्यांनी ठरवल्याप्रमाणे 80 दिवसाची पाळी दिली तर उजनी धरण पूर्णपणे मायनसमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. खरं तर मध्यंतरीच्या काळामध्ये कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये असेल किंवा बोगद्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये असेल थोडासा गॅप दिला पाहिजे. मध्यंतरी काळात जर 21, 20, 25 दिवसाचा गॅप दिला आणि परत पाणी सोडलं तर ती शेती उपयोगी पडेल, पाण्याचं योग्य नियोजन होईल, परंतु असं होताना दिसत नाही. प्रशासन असेल किंवा राज्य शासन असेल, पदाधिकारी असतील किंवा अधिकारी असतील, यांना उजनी धरणाचं काहीही पडलेलं नाही. उजनी धरण रिकाम करण्याच्या मागं लागल्यासारखं दिसतंय. कारण उजनी जर योग्य नियोजन झालं तर उद्या पुढील काळामध्ये पावसाळ्या तोंडावर आपल्या या पाण्याचा उपयोग शेतीसाठी नक्की होईल. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.